तर नमस्कार मंडळी, मी आहे मयूर सोनवणे आहे. तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर, जे की आहे मयूर सोनवणे ब्लॉग. तर आज आहे आमचा डे 4 इन तमिळनाडू. तर आपण आज जाणार आहोत एक अतिशय प्राचीन मंदिर मध्ये, जे की आहे तिरुचेंदूर, जे की आहे तमिळनाडूमध्ये. आणि तिकडं समुद्र किनारा आणि मुरुगन स्वामींचं प्राचीन मंदिर आहे. तर या मंदिरात आपण आज जाणार आहोत, जे की आहे मी आणि माझे मित्र. तर चला सुरुवात करूया आजच्या या प्रवासाला. सकाळी लवकर निघालो आणि प्रवासाची सुरुवात झाली. आम्ही सगळे मित्र आणि आम्हाला फिरायला घेऊन जाणारे अंकल आणि त्यांची फॅमिली आमच्या सोबत होती. इकडं ऑटो ड्रायव्हरने आम्हाला तिरुनेलवेली बस स्टँडला सोडलं आणि इकडनं आम्हाला तिरुचेंदूरला जायला बसची शोधाशोध करावी लागली. यावेळी चैतन्य आपल्या मोबाईलमध्ये गुंगच होता आपला. बस भेटताच अंकलने चला असा आवाज देत त्यांच्या मागं पळालो. आणि दीपेश बदकापेक्षाही जास्त वेगाने पळू लागला. तिरुनेलवेलीवरनं आमचा प्रवास 3 ते 4 तासाचा होता. या प्रवासानंतरही आम्हाला तिरुचेंदूरला पोचल्यावर अजून एका बसची वाट बघायला लागली, कारण इकडनं ते मंदिरची बस ही वेगळीच होती. करेंगे लेके? क्या मालूम। तुम क्या करेंगे लेके? ये अच्छा, देना है उनको. मंदिराच्या बाजूला सुंदर समुद्र किनारा आहे. येथे येऊन पायाला पाणी लागलं की एक वेगळं समाधान मिळतं. लहान मुलं खेळताना, वाळावर हलणारी झाडं आणि इकडचं नारळ पाणी, म्हणजे एकदम रिलॅक्स वातावरण. काले 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 पानी में जाओ। ये तो पे इतना नाही, तर थोडंच इकडं समुद्र. मी आज नाही जाणार, आज मला माहिती पाटील. समुद्र आहे, मग आपण जायचं. हे मंदिर म्हणजे मुरुगनची 6 प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असं मानलं जातं. याच ठिकाणी मुरुगन स्वामींनी असुरसूर्पणखाचा वध केला होता. हे मंदिर थेट समुद्र दिशेने बांधलेलं आहे. मंदिराच्या आतला अनुभव खूपच पवित्र. इथे येणारे भाविक दूरदूरनं येतात. वेळ मिळालास अभिषेक पूजा पाहायलाच पाहिजे. तर आमचा तिरुचेंदूरचा हा सफर खूपच सुंदर ठरला. भक्ती, इतिहास आणि निसर्गाचा अनोखा संगम. तुम्ही आध्यात्मिक प्रवासासाठी येत असाल किंवा निवांत वेळ घालवण्यासाठी ठिकाण तुम्हाला नक्की आवडेल.